तिकडे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये भावी मुख्यमंत्री पदावरून दोन नेत्यांमध्ये चढाओढ लागल्याचं राजकीय वर्तुळात पाहायला मिळत आहे। काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं कार्यकर्त्यांनी बॅनरबाजी केली होती। त्यावेळेला सुद्धा भावी मुख्यमंत्री असा उल्लेख करण्यात आला होता। आता अजित पवार यांच्याकरता लावलेल्या बॅनरवर सुद्धा तशाच प्रकारचा उल्लेख आहे। त्यामुळे राष्ट्रवादीत चर्चा सुरू झाली आहे। मुख्यमंत्री पदावरून राष्ट्रवादीत चढाओढ, अजित पवारांच्या समर्थनार्थ बॅनरबाजी, बॅनरवर भावी मुख्यमंत्री म्हणून उल्लेख। राज्यातील विधानसभेच्या निवडणुकीला अद्याप बराच कालावधी आहे, मात्र राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आतापासूनच मुख्यमंत्री पदासाठी जणू चढाओढ लागल्याचं पाहायला मिळतंय। विरोधी पक्षनेते अजित पवारांच्या समर्थकांनी मुंबईतील पक्ष कार्यालयासमोर मोठे होर्डिंग लावलेले असून त्यावर भावी मुख्यमंत्री असा उल्लेख करण्यात आलाय। त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्यात। मात्र अजित पवारांचे हे होर्डिंग लक्षवेधी ठरलेले असून त्यावरून आता नव्या राजकीय चर्चेला तोंड फुटलंय। कारण काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्तानं त्यांच्या समर्थकांनी ठिकठिकाणी बॅनर लावलेले होते। त्यावर जयंत पाटलांचा भावी मुख्यमंत्री असा उल्लेख करण्यात आला होता। त्यावरूनही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दबक्या आवाजात चर्चा सुरू झाली होती। त्यानंतर आता मुंबईत अजित पवारांचा भावी मुख्यमंत्री असा उल्लेख असलेले बॅनर्स लावण्यात आले आहेत। राष्ट्रवादी काँग्रेसमधील या दोन बड्या नेत्यांमध्ये सुप्त संघर्ष तर सुरू झाला नाही ना, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे। मुख्यमंत्री पदावरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांमध्ये होड लागली आहे। मुख्यमंत्री कोण होणार, भावी मुख्यमंत्री असा उल्लेख कार्यकर्ते आपापल्या नेत्यांचा करत आहे। यामध्ये दोन गोष्टी पाहायला मिळत आहेत। एकीकडे जयंत पाटीलही भावी मुख्यमंत्री असणार, तर दुसरीकडे अजित पवारही भावी मुख्यमंत्री असे पोस्टर लागले आहे। आपण बघू शकता कशा प्रकारे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री असा अजित पवार यांचा उल्लेख केला आहे आणि ते दोन पोस्टर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या कार्यालयासमोर लागले आहे। आणि तिसरा जो पोस्टर आहे तो दुसरीकडे जयंत पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्तानं दाखवला आहे की भावी मुख्यमंत्री जयंत पाटील यांचा असा उल्लेख करण्यात आला आहे। मुख्यमंत्री पदावरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात दोन गट असल्याचं पाहायला मिळतंय। एक जयंत पाटलांना मानणारा गट, तर दुसरा अजित पवारांना मानणारा गट। त्यामुळेच आपापल्या नेत्याचा भावी मुख्यमंत्री असा उल्लेख करत त्यांच्या समर्थकांकडून पोस्टरबाजी करण्यात आली आहे। खरं तर काही दिवसांपूर्वी अजित पवारांनी एका मुलाखतीत मुख्यमंत्री पदावर भाष्य केलेलं होतं। काँग्रेस राष्ट्रवादीच्या सत्तेत आमदारांची संख्या अधिक असतानाही राष्ट्रवादी काँग्रेसनं मुख्यमंत्री पदावरती पाणी सोडल्याची खंत अजित पवारांनी व्यक्त केली होती। त्या पार्श्वभूमीवर अजित पवारांच्या बॅनरवरून चर्चेला उधाण आलंय, मात्र अजित पवारांनी त्याचं खंडन केलंय। अशा लोक लावलेल्या असतील तर तुम्ही त्या मनावर घेऊ नका, त्याला फार महत्त्व देऊ नका। उद्या जर मी तुझंही होल्डिंग लावलं भावी मुख्यमंत्री म्हणून, परंतु जोपर्यंत तुला 145 आमदाराचा पाठिंबा मिळत नाही त्या होल्डिंग लावण्याला काहीही अर्थ नाही। ते फक्त कार्यकर्त्याचं वैयक्तिक समाधान। अजित पवार आणि जयंत पाटील हे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे महत्त्वाचे नेते आहेत। त्यामुळेच शरद पवारांनी जयंत पाटलांकडे प्रदेशाध्यक्ष पद, तर अजित पवारांकडे विधानसभा विरोधी पक्षनेते पदाची जबाबदारी देऊन समतोल साधण्याचा प्रयत्न केलेला आहे। मात्र दोन्ही नेत्यांमध्ये पक्षांतर्गत सुप्त संघर्ष असल्याची अनेक वेळा चर्चा रंगली आहे। विनोद राठोड, न्यूज 18 लोकमत, मुंबई।